तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर अंतर्गत तालुका निवड समिती अंगणवाडी. तर मदतनीस या पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर जिल्हा अहिल्यानगर अंतर्गत असणाऱ्या मदतनीस यांची जी पदे आहेत तर ती इथं भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे. तर महिला व बालविकास शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे. त्यानुसार शासनाचे निर्देश प्राप्त झालेले असून त्या अनुषंगाने सदरची जी भरती प्रक्रिया आहे तर ती खालील अटी शर्तीनुसार इथं भरण्यात येणार आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस. तर यासाठी इथं 32 जागा आहेत आणि या पदासाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागेल आणि 12वीपेक्षा जर तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तर त्याबाबतचे तुम्हाला गुणपत्र किंवा प्रमाणपत्र इथं लागणार आहेत. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे व विधवा उमेदवारांसाठी इथं 40 वर्षापर्यंत आहे आणि हे वय तुमचे इथं 23/7/2024 रोजी इथं गणण्यात येईल. त्यानंतर या पदासाठी महिला स्थानिक रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. तर मदतनीस यांची रिक्त पदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून इथं भरायची आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर रिक्त मदतनीस पदांची यादी जुलै 2024 तर तिथं दिलेली आहे. तर इथं गावाचे नाव आहे, अंगणवाडी केंद्राचे नाव आहे, त्यानंतर मदतनीसांची इथं संख्या दिलेली आहे. तर त्यामध्ये पळवे, पाडळी रांजणगाव, मसणे रांजणगाव, तसेच वडनेर हवेली, हंगा, अस्तगाव, सुपा, रुई छत्रपती तर अशी इथं एकूण 32 गावांची इथं नावे दिलेली आहेत आणि ज्या जागा आहेत तर त्या इथं 32 आहेत. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 23/7/2024 ते 1/8/2024 पर्यंत इथं करायचे आहेत आणि अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी ग्रामपंचायत समिती पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर इथं प्राथमिक यादी तयार करणे व छाननी करणे तर ते इथं 2/8/2024 ते 8/8/2024 पर्यंत इथं होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता पडताळणी समितीच्या मान्यता घेणे व नोटीस बोर्डावर इथं यादी प्रसिद्ध करणे तर ती 9/8/2024 ते 14/8/2024 ला इथं होणार आहे. त्यानंतर नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांना काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्यांची इथं शहानिशा करून गुणवत्ता यादीत इथं सुधारणा करण्यात येईल 16/8/2024 ते 26/8/2024 पर्यंत. त्यानंतर अंतिम यादीमधील भराव्याच्या पदांसाठी गुणक्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे तर ते इथं 27/8/2024 ला होणार आहे. तुमची इथं अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तर अर्ज तुम्हाला इथं विहित नमुन्यामध्ये करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत 1/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर सदरची जी पदे आहेत तर ती इथं पूर्णतः मानधनीय तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात इथं भरायची आहेत आणि ही पदे ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त पदे आहेत तर त्या ठिकाणी इथं भरली जाणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.